राज्यातील यंदाच्या मोसमी पावसाच्या हंगामात शुक्रवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला। दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात चांगला पाऊस झालेला नाही। राज्यातील इतर भागाच्या तुलनेत कोकणात जास्त पाऊस पडतोय। कोकण घाटमाथ्यावर पावसाची जोरदार हजेरी आहे। आजपासून राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होणार असला तरी कोकण घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे। मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, त्यामुळे सतर्क रहा असा इशारा हवामान विभागाने दिला। नीरा खोऱ्यातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडतोय। खोऱ्यातील वीर, भाटघर, नीरा, देवघर, गुंजवणी ते वाढ या धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून खबरदारीचा उपाय म्हणून वीर धरणातून नीरा नदीत 2000 क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असून 24 तासात नवजा इथं सर्वाधिक 98 तर महाबळेश्वरला 94 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर कोयना धरण पाणीसाठ्यामध्ये 24 तासात जवळपास 4.5 टीएमसीने वाढ झाली, त्यामुळे धरणातील साठा 32 टीएमसीवर पोहोचलाय। 2 दिवसांपासून गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला। गंगापूर धरणात एकाच दिवसात तब्बल 22% पाण्याची वाढ झाली। धरण जवळपास 65% भरलं। बुलढाणा जिल्ह्यात अनेक भागात पेरणी आटोपली, मात्र गेल्या 6 दिवसांपासून पावसाची दडी पावसानं मारल्यानं शेतकरी वर्ग चिंतेत आहे। ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी आपल्या शेतात स्प्रिंकलर्स लावून उगवलेली पीक वाचवण्याकरता धडपड सुरू केली आहे। 2 दिवसांपासून गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। गंगापूर धरणामध्ये एकाच दिवसात तब्बल 12% पाण्याची वाढ झाली आहे। जवळपास धरण 65% भरलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला। जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय। जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री पडलेल्या मुसळधार पावसात पणदूर अणाव या रस्त्यावर भलं मोठं झाड कोसळलं। विजेचा पोल कोसळून तारा रस्त्यावर पडल्यानं 1 तास वाहतूक विस्कळीत झाली होती। रत्नागिरीत गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं हजेरी लावली आहे। अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत। रिमझिम पडणाऱ्या या पावसानं गेल्या 4 ते 5 दिवसात उकाडा असणाऱ्या वातावरणात कमालीचा गारवा पसरला आहे। साताऱ्यातील कोयना धरणासह परिसरात पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे कोयना धरणात सध्या 35 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झालाय। गेल्या 24 तासात या ठिकाणी 102 मिलीमीटर पाऊस पडलाय, तर महाबळेश्वरला 98 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे। 105 टीएमसी क्षमता असलेल्या कोयना धरणात सध्या 35 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो। या पावसामुळे पश्चिम भागातील नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत, यामुळे धरणांची पाणी पातळी सुद्धा वाढते। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 4 दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडतोय। तलावांमधील जलसाठ्यामध्ये 3,64,233 दशलक्ष लिटर म्हणजे 25.17% इतकी वाढ झाली आहे। हा साठा पुढे 18 सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका आहे, त्यामुळे आता मुंबईकरांवरील पाणी कपातीचं संकट टळलं आहे। मुंबईत जून महिन्याच्या पहिल्या 20 दिवसांमध्ये एकूण 884.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। हवामान विभागाच्या कुलाबा आणि सांताक्रूज केंद्रावरील 1 ते 20 जून दरम्यान पावसाची नोंद झालेली आहे। सोलापूरच्या उजनी धरणातील पाणीसाठा 70% गेल्यानं धरणाचे 16 दरवाजे उघडण्यात आले। भीमा नदीपात्रात 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं भाविकांच्या मागणीनुसार आणि सद्यस्थितीचा विचार करून टोकन आधारित दर्शन संख्येमध्ये 600 टोकन पासेसची शुक्रवारपासून वाढ केली। यामुळे आता दररोज 1800 भाविकांना टोकन पास घेऊन पांडुरंगाचं दर्शन घेता येणार आहे। आषाढी वारीत लाखो वारकरी सहभागी होतात। या वारकऱ्यांना स्वच्छ आणि चांगले खाद्यपदार्थ मिळावेत याकरता अन्न आणि औषध प्रशासनानं मोहीम हाती घेतली आहे। पालखी मार्गावर खाद्यपदार्थ तपासणीकरता पथकं तैनात करण्यात आली आहेत। ही पथकं रस्त्यांवरील खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि हॉटेलांची तपासणी करतात। संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्तानं शहरातील पुण्यातील काही रस्ते वाहतुकीकरता बंद राहणार असल्यानं प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरता विशेष बस सेवेचं नियोजन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। त्यामुळे सासवड इथून 75 अतिरिक्त गाड्या आणि मार्गावरील नियमित 34 अशा एकूण 109 गाड्यांद्वारे सुविधा देण्यात आली आहे। महाडच्या बिरवाडीमध्ये स्मशानभूमीची दुरवस्था झाली। या ठिकाणी उभारण्यात आलेला निवारा शेड हा 2021 पुरामध्ये वाहून गेला। ती आजपर्यंत उभारण्यात आलेली नाही, त्यामुळे ऐन पावसाळ्यामध्ये मरणानंतरही मरणयातना भोगाव्या लागत असल्याचं चित्र आहे। ग्रामपंचायत प्रशासनानं लवकरात लवकर स्मशानभूमीची कामं मार्गी लावावीत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। धरणगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या नियोजित इमारतीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। भूमिपूजन सोहळ्याकरता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन तसंच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी उपस्थिती लावली।
जळगावच्या यावल तालुक्यातल्या सांगली बुद्रुक भागात रवींद्र कोळी या युवकानं उपोषण सुरू केलंय। गावात महर्षी वाल्मिकी यांचं प्रवेशद्वार उभारण्याची मागणी युवकानं केली आहे। दरम्यान युवकाची प्रकृती बिघडल्यानं वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली। जळगाव जिल्ह्यातील चोपडा इथं बराणपूर अंकलेश्वर महामार्गाची दुरवस्था झाली आहे। महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेत, वाहन चालक त्रस्त झालेत। वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत संभाजीनगरामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत 900 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली आहे। उर्वरित कामांकरता उद्या 12 ते 14 तासांचा पाणीपुरवठा शटडाऊन घेण्यात येणार आहे। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या वैजापूर इथं अनधिकृत कृषी केंद्रावर कृषी विभागाच्या पथकानं छापा टाकला। कृषी केंद्रावर कारवाई केली। या कृषी केंद्रातून विनापरवाना बियाणं आणि खतांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात होती। या कृषी केंद्रातून 7,35,000 रुपयांचं खत आणि बियाणं कृषी विभागानं जप्त केलं। महाड तालुक्यातील दासगाव खाडी या पट्ट्यामध्ये सावित्री खाडीच्या काठावर वराठी या गावात मेरीटाईम बोर्डाकडून जेटी बांधण्यात आली होती। मात्र या जेटीला आता मोठमोठे तडे गेलेले आहेत। ही जेटी ढासळून सावित्री नदीत वाहून जाणार असल्याचं चित्र आहे। स्मार्ट सिटीतून सोलापूर शहरातील मुख्य चौकांमध्ये 330 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले। या ठिकाणी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 20,000 बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। बेशिस्त वाहनचालकांना ट्रॅफिक पोलिसांकडून 3.31 कोटींचा दंड वसूल करण्यात आला। संभाजीनगरामध्ये सही करायला कोणी अधिकारीच नसल्यामुळे आश्रमशाळांचे पगार रखडलेत। इतर मागास बहुजन कल्याण विभागामध्ये हा गंभीर प्रकार समोर आला आहे। राज्यात एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवणं बंधनकारक आहे। परंतु आता 15 ऑगस्ट नंतर HSRP नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं परिपत्रक परिवहन विभागानं काढलंय। अंधेरी विलेपार्ले पूर्व परिसरामध्ये रविवारपासून कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे। वेरावली या जलाशयाच्या कार्यान्वित असलेल्या निगम वाहिनीखाली बोगदा खनन संयंत्राद्वारे खोदकाम करण्यात येणार आहे। त्यामुळे यावेळी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं 3 वर्ष LLB अभ्यासक्रमाचा निकाल शुक्रवारी जाहीर केला। त्यात 5 जणांना 100% गुण मिळाले। गणेश चौधरी, सोमनाथ सुधांशु, श्रीहरी प्रभू, स्वप्नील सिंग, तन्मय चंडोलिया यांना 100% गुण मिळाले। अभियांत्रिकी औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये करण्यात येणाऱ्या महत्त्वपूर्ण बदलांसंदर्भातील अधिसूचना शुक्रवारी राज्य सरकारनं जाहीर केली। त्यामुळे या अभ्यासक्रमांकरता राबवण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून लवकरच प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे। स्कूटी असो वा बाईक, सगळ्या नव्या दुचाकी वाहनांना अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम बसवण्याची सक्ती करण्यात आलेली आहे। तसा निर्णय परिवहन मंत्रालयानं घेतला। याशिवाय नवी दुचाकी खरेदी करताना तिच्यासोबत 2 हेल्मेट सक्तीनं देण्याचं बंधनही उत्पादकांवर घालण्यात येणार आहे। या निर्णयाची अंमलबजावणी पुढील वर्षी जानेवारीपासून सुरू होईल। पुणे महापालिकेच्या शाळेतील 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मोफत पासचं वितरण सुरू करण्यात आलं। तसंच खासगी शाळेतील 5 ते 10वीच्या विद्यार्थ्यांना 75% अनुदानित मोफत बस देण्यास सुरुवात करण्यात आली। सिडकोकडून बांधण्यात येत असलेल्या खारघरच्या जलवायू विहार ते नेरूळ जलवाहतूक जेट्टीपर्यंतचा कोस्टल रोड बेलापूर परिसरामध्ये डबल डेकर करता येईल का याचा विचार करावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। हा कोस्टल रोड बेलापूर परिसरामध्ये डबल डेकर केल्यास नवी मुंबई विमानतळ JNPT परिसरातून नवी मुंबईकडे येणाऱ्या वाहनांमुळे होणारी संभाव्य वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे। विकास बांधकाम परवानगी प्रस्तावांना ऑफलाईन पद्धतीने स्वीकारून त्यांना ऑफलाईन पद्धतीने मंजुरी देण्यात यावी, या मागणीला नगरविकास विभागानं मान्यता दिली आहे। यामुळे बिल्डरांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे। बुलेट ट्रेनची कामं महाराष्ट्र, गुजरात, दादरा आणि नगर हवेलीमध्ये सुरू आहेत। NHSRCLनं मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील महाराष्ट्रातील डहाणू इथल्या साखरे या गावामध्ये 40 मीटर लांबीचा पहिला पूर्ण लांबीचा प्री स्ट्रेड कॉन्क्रीट बॉक्स गर्डर यशस्वीरित्या उभारला आहे। लोकल ट्रेनमधून पडून दररोज 10 लोक मरतायत, हे चिंताजनक आहे असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयानं शुक्रवारी रेल्वेचा समाचार घेतला। उच्च न्यायालयानं मुंब्रा इथल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर तीव्र चिंता व्यक्त केली। अपघाताचा सूत्र रोखण्याकरता लोकल ट्रेनला लवकरात लवकर स्वयंचलित दरवाजा बसवण्याची सूचना करण्यात आली। प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठाणे रेल्वे स्थानकात ठिकठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे अपुरे पडत आहेत। ठाणे लोहमार्ग पोलिसांकडून मध्य रेल्वे प्रशासनाकडे गेल्या 1.5-2 वर्षांपासून सातत्यानं अतिरिक्त कॅमेऱ्यांची मागणी केली जाते, पण ते प्रशासनाकडून अतिशय संथ प्रतिसाद असल्यामुळे थांबलेले आहेत। पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याकरता रस्त्याचं रुंदीकरण केलं जाणार आहे। याकरता आवश्यक असलेल्या जागा ताब्यात घेण्याकरता तसंच शहराच्या विकासाकरता महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे प्रकल्प उभारण्याकरता आवश्यक भूसंपादन करण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केलेले आहेत।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा परिपत्रकाचं पुनर्मूल्यांकन करण्याकडे कल वाढलेला आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या आकडेवारीनुसार दोन्ही परीक्षांच्या निकालानंतर पुनर्मूल्यांकनासाठीच्या अर्जसंख्येमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्याकरता उपनगरीय विभागामध्ये रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्याचबरोबर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असेल, मात्र पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही दिवसकालीन ब्लॉक नसणार आहे। रेशन कार्ड ई-केवायसीसाठी 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे। अक्कलकोट तालुक्यामध्ये प्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत एकूण 1,58,501 लाभार्थी असून यापैकी 1,14,302 लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलं आहे। अद्याप 44,199 रेशन कार्ड लाभार्थ्यांची ई-केवायसी करणं बाकी आहे। एअर इंडियानं देखभाल आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे शुक्रवारी विमानांची 8 उड्डाणं रद्द केली। यामध्ये 4 आंतरराष्ट्रीय सेवांचा समावेश आहे, अशी माहिती कंपनीनं दिली आहे। प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याचं तसंच उड्डाण रद्द झालेल्या प्रवाशांना तिकिटाचा पूर्ण परतावाही दिला जात आहे। अहमदाबाद दुर्घटनेनंतर एअर इंडियाला मोठा फटका बसलाय। एअर इंडियाच्या बुकिंगमध्ये 30 ते 35% घट झाली आहे। अनेकांनी परताव्याची चिंता न करता त्यांची आंतरराष्ट्रीय तिकीटं रद्द केलेली आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युतीबाबत सकारात्मक असतानाही राज ठाकरे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेळ आल्यास सगळ्या जागांवर निवडणुका लढवण्याकरता तयार राहण्याच्या सूचना जिल्हाप्रमुख संपर्क प्रमुखांच्या बैठकीत दिल्या। बुलडाण्यातील काँग्रेस नेते दिलीप सानंदा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, मात्र त्यांचं काँग्रेस प्रेम कमी झालेलं दिसत नाही। सानंदा यांनी राहुल गांधींना व्हॉट्सअप स्टेटसद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, त्यामुळे ते मनानं काँग्रेसमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या। संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यामध्ये दाखल होता। संभाजी भिडेंनी धारकर यांसह पालखीला वंदन केलं। दरवर्षीप्रमाणे यंदाही संभाजी भिडेंनी तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं। अहिल्यानगरच्या मुंगेमध्ये संत तुकोबांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं वारकऱ्यांनी सहभाग घेतला वारीमध्ये। पंढरीच्या वाटेवर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची वारी पाहायला मिळाली। या मुलांनी हातात फलक घेऊन आत्महत्या न करण्याचा संदेश दिला। संगमवाडीमध्ये वारकऱ्यांच्या सेवेकरता ठिकठिकाणी मेडिकल कॅम्पची उभारणी करण्यात आली। यावेळी वारकऱ्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करून औषधांचं वाटप करण्यात आलं।